नमस्कार मैत्रिणींनो, मी जिज्ञासा फॅशन कोचिंग क्लासेसमध्ये आपले स्वागत आहे. आपण आज काही ब्लाऊज शिवलेले आहेत ते मी तुम्हाला त्याची डिझाईन आणि त्याची फिनिशिंग दाखवत आहे. आणि आपण ऑनलाईन ऑफलाईन क्लासेस घेत आहोत, तर तेही तुम्ही एकदा जॉईन करा. ऑनलाईन क्लासेस आपले रोज संध्याकाळी 4 ते 5 या दरम्यान असतात. चला तर मग बघूयात. आपण हा 34 इंचाचा ब्लाऊज शिवलेला आहे, बॅक नेक. हे बघा, हा असा बोट नेक शिवलेला आहे. हा यांना अशी पूर्ण फुगाबाई पाहिजे होती, या टाईपमध्ये. आणि त्यानंतर त्यांना फ्रंटला पण दोन्ही साईडला ही डिझाईन पाहिजे होती अशी. हा 34 इंचाचा ब्लाऊज आहे. त्यानंतर आपल्याला हा एक ब्लाऊज आहे, हा दुसऱ्या मापाचा आहे. हाही बोटनेकच आहे. तिथे आपण हुक लावलं होतं आणि इथे आपण आता नॉड केलेले आहेत या पद्धतीने, या टाईपमध्ये अशा नॉड तयार केलेल्या आहेत. इथे ही बोटनेक डिझाईन आहे. फ्रंटलाही प्रिन्सेस कट आहे, असं प्रिन्सेस कट आहे हा. आणि त्याच्यानंतर ही फुल स्लीव्ज आहे या टाईपमध्ये. हाही बोटनेकमध्येच पाहिजे होता तिला. असं तिला शॉर्ट बाह्या पाहिजे होत्या, फक्त किनारीच्याच पाहिजे होत्या या टाईपमध्ये. बॅक डिझाईन पण बोटनेकच आहे. या टाईपमध्ये सॉरी, हे असं येणार आहे, म्हणजे तुम्हाला दिसेल. आणि याच्यामध्ये पण हा प्रिन्सेस कटच आहे. यामध्ये त्यांना लेसचाच हवा होता, तर या टाईपमध्ये आपण तयार केलेला आहे. हा पण आहे, हा साध्यामध्ये मोडतो, साधा प्रिन्स कट. तर याच्यामध्ये त्यांनी रिकमेंड केलं होतं की मला नेटची बाही पाहिजे आणि शोल्डर बाही पाहिजे, म्हणून आपण शोल्डरवर असं शोल्डर फुगा बाही येते, अशी पूर्ण मस्त दिसते. अशी घातल्यावर सुंदर वाटते या टाईपमध्ये. त्याच्यानंतर आपण बॅक डिझाईन केलेली आहे, याला पूर्ण यू शेपमध्ये आणि कर्व शेपमध्ये केलेली आहे. त्याच्यानंतर त्यांना लटकनही हवे होते, तर आपण लटकन लावलेले आहेत या टाईपमध्ये. असे लटकन तयार केलेले आहेत आपण यामध्ये. हे सगळे एकाच मुलीचे आहेत. मुलीचे म्हणजे लग्न झालेलं आहे तिचं, नवीनच लग्न झालं. तर त्याच्यामध्ये हिचाही कटोरी ब्लाऊज आहे. हां, कटोरी ब्लाऊज आहे 3 पीसमध्ये. हा साध्यामध्येच येतो. हाही गोल चौकोनी स्क्वेअरमध्ये गळा, असं मध्ये बटन टाकलेले आहेत. यालाही लेस आहे आणि लेसला आपण असे लटकन तयार केलेले आहेत या टाईपमध्ये. स्लीव्ज पण आपण साध्याच केलेले आहेत. त्याच्यानंतर हा पण कटोरीज ब्लाऊज आहे, फी गळा आहे, फी नेकमध्ये.
या टाईपमध्ये. इथे खाली आपण त्याला फ्लावर बटरफ्लाय करून त्याला खाली नॉड केला आहे. इथे फ्रंट साईडला पण आता हे बरेच दिवस झाल्यावर ठेवलेले, म्हणजे असे एकावर एक ठेवलेले होते. 2-3 दिवस झाले शिवलेत. यालाही साईडला असं आपण हे लावलेलं आहे बघा, गोट लावलेला आहे. आणि गळ्यालाही बॅक साईडला आपण गोट तयार केलेला आहे बघा. आणि साईडला आपण लेस लावलेली आहे. त्याच्यानंतर हा पण प्रिन्स कट आहे. हा साधा प्रिन्स कट आहे. याला बॅकला आपण पानगळा दिलेला आहे या टाईपमध्ये. आपण लेस पण लावलेले आहेत त्याला, हे बघा. सॉरी, नॉड पण केलेले आहेत. याही नॉड तयार केलेले आहेत आपण या टाईपमध्ये. आणि लटकनही तयार केलेले आहेत. आणि आपण फुगाबाही तयार केलेली आहे याला या टाईपमध्ये. ही देवसेनामध्ये मोडतीची. तर अशी सरळ करून आपण त्याला ही किनार लावली आणि त्याला लेस लावलेले आहेत. तर हे घातल्यावर ब्लाऊज खूप सुंदर आणि साडी पण खूप सुंदर दिसते. त्याच्यानंतर आपला हाही एक ब्लाऊज आहे बघा. तर याचे हे लटकन आपण जरा थोडेसे वेगवेगळे केलेत सगळ्या ब्लाऊजचे. यांचे 7 ते 8 ब्लाऊज आहेत. तर या पद्धतीने आपण लटकन तयार केलेले आहेत. ही पण आपण स्लीव्ज, फुल स्लीव्ज पाहिजे होते त्यांना कोपऱ्यापर्यंत. तर आपण कोपऱ्यापर्यंत तयार केलेली आहे या पद्धतीने. आणि इथे शोल्डर व्हाईज तयार केलेली आहे बघा अशी. त्याच्यानंतर याचा बॅक गळा पूर्ण मटका गळा नाही, स्वीट हार्ट गळा आहे हा. स्वीट हार्टमध्ये मोडतो असं तो हे तयार केलं आहे. त्याच्यानंतर आपण